निर्दयी पतीनं पत्नीच्या डोक्यात कोयत्यानं केले वार। नाशिकमध्ये घडली थरारक घटना। नाशिकच्या गंगापूर रोडवरील डीके नगरमध्ये दुपारी एक थरारक आणि संतापजनक घटना घडली। कौटुंबिक वादातून एका निर्दयी पतीनं आपल्या पत्नीच्या डोक्यात कोयत्याचा घाव घालून आणि कुकरचे झाकण मारून तिची निर्गुण हत्या केली। स्वस्तिक निवास सोसायटीत राहणारे छत्रगुण मुरलीधर गोरे वय वर्ष 50 आणि त्यांची पत्नी सविता छत्रगुण मोरे वय वर्ष 45 यांच्यात कोणत्या तरी कारणावरून जोरदार वाद झाला। वादाचं रूपांतर एवढ्या भयंकर टप्प्यावर पोहोचले की संतप्त छत्रगुणनं थेट कोयत्यानं पत्नीच्या डोक्यावर हल्ला केला आणि त्यानंतर कुकरचे झाकण तिला फेकून मारले। या अमानुष मारहाणीमुळे सविता यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी पती पत्नी व्यतिरिक्त कुणीही नव्हते। काही वेळानंतर त्यांची मुलगी मुक्ता बालाजी लिखे घरी आली। बराच वेळ दरवाजा वाजवूनही प्रतिसाद न मिळाल्यानं तिचा संशय वाढत गेला। अखेर छत्रगुणनं दरवाजा उघडला तेव्हा समोरचं दृश्य पाहून मुक्ताच्या पायाखालची जमीनच सरकली। तिची आई सविता रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती। हे बघून मुक्तानं आरडाओरड करून शेजाऱ्यांना बोलावू लागली। त्यातच वेळी तिच्या पित्यानं छत्रगुणा यानं तेथून पळ काढला। पोलिसांना घटनेची माहिती मिळताच गंगापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील जुंबडे आणि पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत यांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेहाचा पंचनामा करून छत्रगुण विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। गंगापूर पोलिसांचे विशेष पथके मारेकऱ्याच्या शोधासाठी रवाना करण्यात आले। अशा नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांची आहे। प्रतिनिधी भैयासाहेब माळी।